नमस्कार, ज्ञानेश्वर वाघमारे मावळ एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत आहे. आज आपला विषय आहे गॅस. सध्या महाराष्ट्रात टंचाईत असलेला गॅसवर सर्व गोष्टी अवलंबून आहे. जेवण, आज जे जेवण 2-3 हजार माणसांचं जेवण करायचं, लग्न कार्यांचे दिवस आहे. आपण आचार्यांकडून जाणून घेऊयात. आचार्यांना लग्न म्हणजे लग्नामध्ये जे जेवण लागतं 2-3 हजारांचं, त्यांना जेवण करण्यासाठी काय अडचणी येतात ते आपण जाणून घेऊ. त्यांच्यासाठी गॅस हा पर्याय, गॅस पाहिजे म्हणजे पाहिजेच, पण हे कशावर जेवण करतात. त्या जे लग्न सराईत येणारे जे आपले नातेवाईक असू, सगळे सोयरे असू, 2-3 हजार पब्लिक असते. ह्या पब्लिकला कशा पद्धतीने ते जेवणाची सोय करतात ते आपण जाणून घेऊ. सर्वात मोठा विषय म्हणजे लग्न सराई. काय सांगू शकता तुम्ही? तुमचा परिचय द्या पहिला. मी माझं नाव मंगेश गोविंद जगनाडे, प्रथमेश केटरचे मालक. आज 2 महिने झाले का गॅसचा एवढा प्रॉब्लेम आहे का अक्षरशः आम्हाला काम करायचं पण अवघड झाले. कारण काम घ्यायचं म्हणजे कसं, गॅस नाही तर काम घ्यायचं कसं? पहिली गोष्ट, गॅस नाही, एवढ्या लाकडावर स्वयंपाक करून करून आमचे डोळे एकदम लाल झालेत. आणि गॅस सोय होणार कधी? ते आज आम्ही पण सगळेजण एकदा मोर्चा काढणार आहे का गॅसचं सोय होणार कशी काय? आम्ही पुऱ्या कशा घेतात? एवढं जेवण रोज जर जेवण करायचं म्हणजे सोपं काम आहे का? डोळे एकदम लाल होतात आमचे सगळे. किती दिवस झाले म्हणजे तुम्ही हा त्रास सहन 2 करता? महिने झाले, आज कंटिन्यू 2 महिने झाले आम्हाला. सरकारला काय सांगू शकता तुम्ही? सरकारला काय आम्ही मस्त विनंती करून काय उपयोग आहे? आमचं कोण ऐकणार? फक्त सिलेंडर दाखवले, सरकार आम्हाला आत टाकतंय. परत सिलेंडर आले कुठून काय कुठून? आमच्या हातात सिलेंडर आहे का? जे पार्टीवाल्यांना गरज असते ते आम्हाला सिलेंडर आणून देतात. जेव्हा आम्हाला सिलेंडर आणून तेव्हा ते पण एक नाही तर 2, त्यातूनच सरकार आमच्यावर परत आम्हाला परत जेलमध्ये टाकायला निघाला आचार्यांना. भाऊ, म्हणजे कसं आहे, आपण तुम्ही 10 जणांचा घरचा स्वयंपाक तुम्ही करू शकता, पण हा, तुम्हाला 2,000, हा. लग्न सराईमध्ये तुम्ही कसं तोंड दिलं? या तोंड कसं दिलं हे आमचं दुःख आम्हालाच माहिती. कसं काय आम्ही केलंय आणि कसं ऍडजस्ट केलंय हे फक्त आम्ही केटरवालेच आम्हालाच सगळं अनुभव आहे. आम्ही कसं काय करायचं? लोकांना कशाचीच कमी पडून दिले ना. आम्ही स्वतः कष्ट करून स्वतः डोळ्यांना आमचे डोळे लाल करून घेतले, पण अजिबात कोणाला जेवणात काही कमी पडून दिलं नाही. आणि शिवाय आता आम्ही एक नवीन शोध घेतला, डिझेल भट्टीचा. म्हणजे आपण पाहू शकता, कारण की डिझेल भट्टी म्हणजे डिझेल भट्टी हे आता आम्ही वैतागून आता डिझेल भट्टीचा शोध लावलाय आणि आम्ही आता त्याच्यावर पर्याय काढलाय. लाकडावरती स्वयंपाक बनवायचा आणि पुऱ्या डिझेल भट्टीवर येऊन इथं बनवायचं, कार्यालयात येऊन. एवढं म्हणजे तुम्ही 2,000चं किती दिवस झाले जेवण करतात? कम से कम आजचा 2रा महिना आणि पुढचा महिना तर आमचा एकदम बोरफुल आहे. तो कसा काय करायचा सीजन? लोकांना जेव्हा घालायचं कसं काय? आता आम्ही जर सिलेंडरची जर सोय झाली नाही तर आम्ही करणार काय सांगा तुम्ही? तुम्ही पर्याय मार्ग काय? पर्याय आमचा काय नाही. शेवटी जेवढे 10 मेनू सांगतो आम्ही त्यातले 4-5 मेनू देतो. आता कसं तरी लोकांचं पोट भरायचं असतं आम्हाला, बरोबर? कोणाचा कार्यक्रम राखवायचा नाही किंवा कोणाला आड बाजू आणायची नाही. त्याच्यामुळे आपलं पर्याय एक शोधलाय. घरी जेवण बनवायचं चुलीवरती, भले आम्हाला किती त्रास होऊ दे. त्याच्यानंतर आपलं पुऱ्या आणि आपलं गरम गरम ही डिझेल भट्टी आहे. हा, ते पण लाईट गेली तर जनरेटरचा परत वांध, तर पण आमच्याच पैशाने आम्ही जनरेटर आणून आम्ही कोणाला उपाशी राहून देत नाही आणि सगळ्यांना गरम गरम जेवण द्यायची सोय करतो. काय सांगू शकता म्हणजे तुम्ही यांचं? आता सध्या पर्याय म्हणलं तर चुलीवर आम्ही चालू केलेले, पण एवढा त्रास होते की चुलीवर अक्षरशः भयंकर गरमीचे दिवस आहेत आणि पूर्ण शरीराची पण लाई होते आणि त्याच्यानंतर खूप त्रास होतो. उन्हाच्याही झळा असतात, वरून खालून आगीच्या ज्वाळा, म्हणजे एवढा त्रास सहन करून घरी तो स्वयंपाक करायचा. नंतर हा पर्याय मार्ग म्हणून डिझेल भट्टीचा आम्ही वापरात आणलेले, हा पर्याय शोधलेले. खरंच म्हणजे तुमचं हे म्हणजे दुःख सांगायचं कोणाकडे? काय नाही कोणाला सांगणार आम्ही? काय दुःख करा? आमचं दुःख आम्हीच आम्हाला आचार्यांमध्ये सांगणार आणि आमच्या कामगारांमध्ये सांगणार. काय करणार? त्याला विलाज नाहीये. शेवटी गरीब असून एवढ्यांची पोट उपाशी मारायची का सांगा? एवढी जण आज माझ्याकडे 50 कामगार काम करतात, कधी कधी 100 येतात. या बिचाऱ्यांच्या पोटाचं काय करायचं? त्यांच्यासाठी पण आम्ही झटत असतोय आणि शेवटपर्यंत झटणार. बरं, आम्हाला किती पण त्रास होऊ द्या. तुम्ही तहसीलदार यांना काही हे काय नाही, अजून काय नाही. काय करणार? कोणी आमचं आम्हाला विचार त्यांना त्यांच्याकडे जावं तर आम्हाला आत टाकणी परत. त्या बिचाऱ्यांचं पोट पुढे यायचं, यांना उपाशी मारायचे घ्या लोकांना. आज 10-15 वर्ष झाले आमच्याकडे काम करतात हे लोक. काय करणार त्यांना? शेवटी आमचं अजून कामालाच आम्ही आमचं काही करू, आम्ही आमचं कसं तरी लोकांना जेवाय घालू आणि आमचा कार्यक्रम चालू ठेवू. हा, काय त्याला हे गॅसवरनं याच्यावर फक्त काय करणार तुम्ही? त्याच्यावर आता पुऱ्या तळणार, कारण डोळ्यांना याचा पण त्रास. कार्यालयात पण गरम जास्त असते म्हणून आपली ही एक सोय केलेली आहे. आणि इथं आपलं चूल पेटू शकत नाही, त्या चुलीने अजून बाकीच्यांना पण त्रास व्हायला नको. त्या आम्हाला नाही काय, त्याच्यामुळे पर्याय मार्ग शोधला आम्ही डिझेल भट्टी. अजून काय सांगू शकता? नाही बस, आता काय काय सांगणार? भांडी तर पूर्ण आखी काळी पडलं. आमचं गोडाऊन काय झालं हे तुम्हाला दाखवू. हे बघा, झाकण बघा, हे पूर्ण काळ आहे का?
हे बघा हे पूर्ण काळ, तरी दुसऱ्या काळ्या भांड्याला अजून बनवायचं आणि ह्या पात्यात आणून पलटी करायचं, एवढा त्रास आहे. बाया पण वैतागल्या अक्षरशः भांडी घासून घासून, काय करणार त्याला. आपण पाहू शकतो, कारण की हे जे आचार्य असतात यांचा खरंच मोठा प्रश्न आहे हा, कारण की 2-3 हजार माणसांचं जेवण त्यांना एका दिवसाला बनवावं लागतं. आपण 10-12 कुटुंबाचं जेवण आपण करू शकतो. आणि एवढं लग्न कार्य सध्या मावळा चर्चेत विषय म्हणजे लग्न कार्य खूप जोरात चालू आहे. प्रत्येकाला लग्न कार्यांना म्हणजे 2-3 हजार माणसं असतात, त्यांना उपाशी तर पाठवू शकत नाही. आणि जे आपले सगळे सोयरे सर्व 1,500-2 हजार नातेवाईक असतात, यांना जेवण घालणं भागच आहे. आणि ही काळाची गरज पण आहे आणि हे कंटिन्यू चालत राहिलेल्या गोष्टी आहे. बाबा काय सांगू शकता तुम्ही, पर्याय काय सांगू शकता म्हणजे आचार्याबद्दल आजचा दिवस. आचार्यांनी खरं त्यांचं मानव तेवढं आभार थोडंच आहे, कारण ते आपले बिचारे प्रत्येकाची ऑर्डर घेत असतात आणि लगीन कार्यामधल्यानंतर प्रत्येकाला जेवणाचा जास्त हौस असतो. कारण जे काय पदार्थ मिळतात ते ह्या वेळेला खरोखर जनतेची ही हानी झालेली आहे एक प्रकारची. कारण जर गॅस नाही तर लोकांना पदार्थ खायला मिळत नाही. तर ह्या भविष्य काळामध्ये पुढील लवकरात लवकर सरकारने गॅस उपलब्ध करून द्यावा, म्हणजे लोकांवर हे आनंद मालवायची पाळी येणार नाही. कारण लग्नाला म्हणल्यानंतर सगळे लहान मुलं मोठी मुलं लग्नाला हौसेने येत असतात आणि त्यामध्ये त्यांना नको ते पदार्थ खायला मिळत असतात. पण या वेळेला आज आपण पाहू शकतो की आचारी म्हणजे हे जे जेवण बनवणारी माणसं आहेत ते काही 10-12 जणांचं जेवण बनवत नाही नाही, बनवतात. 2-3 हजार 2 ते 3 हजाराचं जेवण बनवतो. त्याच्या डोळ्यांना किती त्रास होता असं नाही. यांना त्रास तर भरपूरच होत आहे, परंतु त्रास जाऊ द्या, पण प्रत्येक नागरिक सुद्धा त्यांना येऊन बोलतो की बा हे असं झालं ते तसं झालं, हे चांगलं नाही, जे वंगळ नाही. तुम्हाला ऑर्डर घेताना ते पहिले कळलं नाही का, पण त्यांच्या ऑर्डर जवळजवळ एक 6-6 महिन्याच्या पूर्वी ऑर्डर त्यांच्या जॉईन झालेल्या असतात. आणि हा गॅसचा प्रॉब्लेम आता गेल्या 2 महिन्यापूर्वी आलेला आहे आणि ह्या महिनाभरामध्ये त्यांनी त्यांच्या घेतलेल्या ऑर्डर परत करता येत नाही. आणि मग ही नवरदेवाच्या बापावर म्हणा किंवा नवरीच्या बापावर ही फार मोठी पाहिजे की पूर्वी सारखी लाकडं राहिली नाही कुठं गॅस चुली करायला. पण त्याचं मी खरोखरच त्या मंगेशचं आभार मानतो की कारण त्या माणसांनी घेतलेली ऑर्डर पूर्ण करायची ठरवलं आणि भविष्य काळात तो या तालुक्यामध्ये इथूनही पुढे जे काही ऑर्डरी आहेत त्या म्हणला मला काही त्रास झाला तरी चालेल, पण मी लोकांच्या ऑर्डरी पूर्ण करणे, लोकांच्या आनंदामध्ये कुठेतरी सहभागी होणार असं माझं एक आनंदाचं जीवन जगल. खरंच तुमच्या कामाला कौतुक आहे, कारण की एवढं म्हणजे गॅसचा तुटवडा आणि तुम्ही नकार दिला नाही कोणत्या, म्हणजे तुम्ही जेवढा आता 2 महिने झाले तुम्ही किती लग्न लावले असेल किंवा म्हणजे रोजच तुम्हाला ऑर्डर आहे, मग तुम्ही एवढं जेवणाचं आणि सर्वांचं तोंड गोड करून पोट म्हणजे स्वीकार करून तुम्ही हे करता. खरं तुमचं मानव तेवढं कौतुक आहे. काय सांगू शकता तुम्ही सरकारला याला. सरकारला माझं काय नाही, फक्त कमीत कमी आम्हाला 2-2, 3-3 जरी टाक्या दिल्या कमर्शियल तरी प्रत्येक आचार्याला तरी भरपूर झालं. कारण डोळे आहे ना आमचे पुढच्या वर्षी आम्ही सीजन करू किंवा नाही करू याची गॅरंटी म्हणजे एवढे डोळे ना रात्री झोप येत नाही आम्हाला, एवढी बेकार परिस्थिती आहे आमची. तुम्ही पुढे आता तुम्ही सर्व आचार्य मिळून काय करणार आहे का, जर नाही प्रत्येकाने साथ दिली तर द्यायलाच पाहिजे, प्रत्येकाने साथ दिली तर. आणि सरकारने पण आमचं हा ऐकावी, कम से कम आम्हाला रोज 2-2 टाक्या जर दिल्या 3-3 टाक्या दिल्या कमर्शियल तरी आम्हाला आमचं काम चालू होते आणि या लोकांची पोट पण भरते. नमस्ते, मी वर्षा दुधावडे बोलतेय, इव्हेंटचे काम घेते. या सिलेंडर मुळे भरपूर आम्हाला काम कमी झाले. जे रेग्युलर काम होते ना कधीतरी यांचं काम येतं. आचार्यांना पण भरपूर अडचणी येतात. ते सिलेंडर नसल्यामुळे आपलं चुलीवर स्वयंपाक करायला लागले. मोठ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये चुलीवर स्वयंपाक करू लागले नाही का. गॅस नसल्यामुळे तुम्हाला भरपूर त्रास झाला. आम्ही ह्याच कामावर अवलंबून आहे, पण हे सिलेंडर मुळे कामच भेटणार, एकदम स्टॉपच झाल्यासारखं झालं. कधी तर कवचित आलं तर गॅस नाहीमुळे लोक बिल्डिंग मध्ये ना चूल पेटवतात. लवकर सरकारने ना सिलेंडर द्यावं. तुमच्या याच्यावर काय परिणाम झाला, म्हणजे काम बंद झाले, सगळं बंद झालं. 10 वर्ष यांच्याकडे कामाला येते. किती दिवसात तुम्हाला काम भेटलं. 1-2 दिवसातून येते, महिन्यातून आम्ही 1-2 दिवस येतात. पहिलं रोज यायचं आम्ही कामाला. लग्नाच्या सीझन मध्ये भरपूर काम केले, पण आता भरपूर फरक पडला या सिलेंडर मुळे. सरकारने नाही का आता लक्ष द्यायला पाहिजे. गरिबाचं भरपूर प्रॉब्लेम व्हायला लागले. जे लोक या कामावरच अवलंबून आहे त्यांचं तर भरपूर अडचणी व्हायला लागल्या. काय सांगू शकता तुम्ही, म्हणजे आता जे मागे लॉकडाऊन पडला ते तशी परिस्थिती झाली. आम्हाला कामच नाही, घेताच येत नाही. काम भरपूर येतात, पण ती पार्टीवाले म्हणते तुम्ही गॅस आणा. आता आम्ही आणणार कुठून गॅस.
हा? किती माणसाचं जेवण तुम्हाला बनवायला लागते? अहो 2,000 लोकांची जेवण बनवावं लागतात. काय करणार आचारी? तुम्ही जर गॅस उपलब्ध म्हणजे नाही झाले तर काय करणार? काय करणार आता? नाही कामच नाही करता यायची. आता तरी आतापर्यंत करतोय चुलीवर याच्यावर. आम्हाला त्रास झाले आम्ही कसं काय करणार? असं आहे ना. तुम्ही काय म्हणजे काय सांगू शकता? म्हणजे आम्ही तेच सांगितलं, मागे सांगितलं तेच. आता आमच्या एवढी आमच्या कामगारावर एवढी मग उपासमारली पाहिजे, काय करणार? त्या बिचारे रोज कंटिन्यू कामाला येत होते माझ्याकडे. आता काहीतरी महिन्यातून 15 दिवसातून किंवा 8 दिवसातून एकदा दोनदा येतात. काय करणार त्याला विलाज नाही की. आता सिलेंडर बंद झालं, सगळा व्यवसायच बंद झाला. आमचे डोळे एकदम असे झोप येत नाही रात्रभर, एवढे लाल होते त्या भट्टी पुढे. त्याच्यामुळे काय विलं नाही. लवकरात लवकर सिलेंडर चालू नाही झाले तर आम्ही सगळे आचार्य एकत्र येऊन 100% आंदोलन करू म्हटल्यावर करू. कारण आमच्यामुळे 100 आमच्या कामगारावरती पोटाची खळी भरायची अवघड झाले त्यांचं. तसं आम्हाला आमचं काम चालू तर त्यांचा हातपाय चालू. त्याच्यामुळे कसल्या परती सरकारने सिलेंडरची सोय करून द्यावा. जास्त आचारांचा तरी अंत नका बघू, कारण आमच्या याच्यावरती कितीतरी लोक अवलंबून आहेत. लग्नाला आता पुढच्या वर्षी आम्ही डायरेक्ट बंद करू लग्नाचं कार्यक्रम. पण तुमच्या बरोबर येणार का? येतील का? येतील ना, प्रयत्न केले 100% येणार. हॉटेलवाली आम्ही सगळे एकत्र येऊन सरकारला काहीतरी निर्णय सांगू बाबा. तुम्ही म्हणजे जे आचार्य आणि हॉटेलवाले बस त्याच्यावर काय आचार्य आणि हॉटेलवाले आपले सर्व एकत्र सर्व एकत्र करू. पर्याय नाही तर आम्ही उपाशी मारा. बघू. आता आम्ही मिटिंग घेऊन काहीतरी आंदोलनचं काहीतरी करायलाच लागेल. त्याला विलाज नाही आता काहीतरी. आम्ही काही मशीन नाही. आम्ही मशीन नाही का रात्रंदिवस भट्टीपाशी उभं राहून द्या लोकांची सेवा करा, एवढं आमच्याच्याने होणार नाही. यंदा कस तरी रेटला आम्ही, आणि अजून 1 महिना मोठा अवघड झाले. पण कसले सिलेंडर चालू नाही झाले तर अवघड आहे. अक्षरशः आजारी पडायची आम्हाला वेळ आलेली आहे. पहिली झोप नसते आणि त्याच्यामुळे अजून त्याच्यामध्ये या भट्टीने आहे ना, लाकडाच्या भट्टीने त्रास होतो आम्हाला. अक्षरशः खूप त्रास होतो. अवघड आहे ना. खरंच म्हणजे आचार्य अक्षरशः वैतागलेले. 2-2 हजार माणसांचं त्यांना जेवण रोजचं बनवायला लागते आणि यांच्यावर लय परिणाम झालाय. आचारी आणि हॉटेल व्यवसाय एकत्र येऊन आंदोलन करू असा इशारा देतात ते. आणि किंवा आम्ही लग्नाच्या ऑर्डरी स्वीकारणार नाही इथून पुढे, असा यांचा मानस किंवा प्रयत्न आहे. चला तर आपण पाहू इथून पुढे काय सरकार दखल घेते.